नमस्कार, मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला, बुद्धीला आकार देणार आहोत. बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ, शांत, निवांत, प्रसन्न जागी बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा. तुमच्या पाठीला, कमरेला आधार द्या. तुमचे डोळे बंद करा. मन शांत करा. तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा. तुमचे चित्त एकाग्र करा. तुम्ही मनाने, भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा. बाळाशी एकरूप व्हा. आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा, म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल. आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत. बाळा, मी आज तुला एक शूर आईची गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे प्रत्येक आई असते ती हिरकणी. आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गडाच्या खोल कड्यावरून खाली उतरणारी आणि आपल्या चिमुकल्यासाठी कासावीस होणारी स्वराज्याची शूर माता म्हणजे हिरकणी. बाळा, ऐक या हिरकणीची गोष्ट. राजगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती फक्त हवा व वरून खाली जाईल ते फक्त पाणी. या गोष्टीला एकच अपवाद ठरली, ती म्हणजे हिरकणी. रायगडावर दूध घेऊन गेलेली हिराला परतायला वेळ झाला. सूर्य मावळला व गडाचे दरवाजे बंद झाले. शिवरायांच्या कडक आदेशांमुळे ते सूर्योदयालाच उघडणार होते. रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या झोपडीत तिचं तान्हं बाळ होतं. बाळाच्या ओढीने अस्वस्थ झालेल्या या आईनं गडाचे दरवाजे उघडण्यासाठीची विनंती केली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. बाळाच्या ओढीपोटी या धाडशी मातेनं निर्धार केला तो गड उतरण्याचा. निमुळत्या कडावरून असंख्य संकटांचा सामना करत रात्रीच्या घोर अंधारात फक्त चंद्राच्या प्रकाशात हा गड ती उतरली आणि आपल्या बाळापर्यंत पोहोचली. हिरकणीच्या या धाडसी कार्याची दखल खुद्द महाराजांनी घेतली. हिरकणी ही गड उतरली यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं, पण हिरा खरंच उतरली होती. महाराजांनी तिला बोलावलं, घडलेला प्रकार विचारला आणि परत त्या कड्याकडे तिला नेलं. तेव्हा हिरा पण चकित झाली. नुसतं खाली वाकून बघणं ही त्यावेळी तिला अशक्य वाटलं. जेव्हा ती उतरली होती तेव्हा अंधार होता. तिच्या मातृवात्सल्यापोटी तिला फक्त तिचं तान्हुलं बाळ दिसत होतं. आपल्याला बाळाकडे जायचं आहे एवढंच तिचं लक्ष होतं. त्या बाळावरील प्रेमामुळे तिनं एवढा अवघड असा कडा उतरण्याचं धाडस केलं. हिरानं एवढं मोठं धाडस केलं ते फक्त तिच्या बाळासाठी. महाराजांनी हिराचं कौतुक केलं व तिचा सन्मान केला. बाळा, बघ हां, एक आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकते. आई बाळासाठी कोणत्याही संकटांना तोंड देऊ शकते. हे तिला शक्य होतं कारण ती बाळावर जीवापार प्रेम करते आयुष्यभरासाठी. धन्यवाद.